आज आपण पहिल्या चॅप्टरवरचे काही सीईटीचे प्रिव्हियस इयर्स मध्ये आलेल्या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करून पाहणार आहोत. आता त्यापैकी हा पहिला प्रश्न आहे. त्या प्रश्नामध्ये काय म्हटलं आपल्याला, आणि हे बोर्डासाठी पण इम्पॉर्टंट आहे. अ ग्राइंडस्टोन acquired स्पीड ऑफ 90 RPM. म्हणजे ग्राइंडस्टोन जे ग्राइंडिंग करण्यासाठी स्टोन वापरतात ते समजा 90 RPM स्पीड म्हणजे हे त्याची फ्रिक्वेन्सी आहे. RPM चा अर्थ असते रिव्होल्यूशन पर मिनिट, म्हणजे एका मिनिटामध्ये हे 90 रिव्होल्यूशन कंप्लीट करते ग्राइंडस्टोन. किती सेकंदामध्ये ह्याला 90 RPM अचीव्ह करण्यासाठी किती सेकंद लागायले? 6 सेकंद. आणि त्याला स्टार्टिंगची स्पीड किती आहे म्हणजे रेस्ट पासून स्टार्ट झालाय. म्हणजे इनिशियल अँग्युलर वेलोसिटी डायरेक्ट 0 दिलेली आहे, किंवा आपण असं म्हणू शकता की इनिशियल फ्रिक्वेन्सी 0 आहे. टाइम 6 सेकंद झाल्याच्या नंतर, याचा अर्थ 0 पासून त्याची वेलोसिटी स्टार्ट झाल्याच्या नंतर वाढत 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 ते 90 RPM पर्यंत त्याची फ्रिक्वेन्सी गेली. किती सेकंदामध्ये? 6 सेकंदामध्ये. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? द अँग्युलर ऍक्सेलरेशन ऑफ द ग्राइंडस्टोन इन रेडियन पर सेकंड स्क्वेअर, हे त्याचं युनिट आहे. इज हे 2020 ला सीईटीचा क्वेश्चन आहे. मग आपल्याला माहित आहे फ्रिक्वेन्सी किती दिलंय? 90 RPM. ऍक्च्युअली हे फायनल फ्रिक्वेन्सी म्हणू शकता तुम्ही. 90 RPM. आरपीएमचा आपल्याला आरपीएस कन्वर्ट करत राहावं लागते नेहमी, म्हणजे रिव्होल्यूशन पर सेकंद. तर आपल्याला माहित आहे एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. त्याच्यामुळे आपण याला 60 न डिवाइड केलं तर 90 डिवाइडेड बाय 60, हे 0 0 कॅन्सल. 6 न याला डिवाइड केलं तर 1.5 RPS येते. आणि आपल्याला कधी कधी ह्याला 1.5 ला आपण 3/2 लिहू शकता. इथून सुद्धा बघा 0 0 कॅन्सल, 3 3 9, 3 2 6, तर 3/2 रिव्होल्यूशन पर सेकंद, किंवा याला हर्ट्स मध्ये सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर ह्याला स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आहे, याचा अर्थ इनिशियल अँग्युलर वेलोसिटी काय आहे? 0 रेडियन पर सेकंद. टाइम किती दिलाय? 6 सेकंद. आपल्याला फायनल अँग्युलर वेलोसिटी काढण्यासाठी हे ओमेगाचा फॉर्म्युला असते 2πf. तर फायनल अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू 2πf 2 म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर 2π ला 2π, f ची व्हॅल्यू काय? 3/2. तर 2 2 कॅन्सल, 3 × π रेडियन पर सेकंड. ह्या पायची व्हॅल्यू ठेवायची गरज नाही आहे इथं, कारण का इथं ऑप्शन दिले त्यांनी पाय मध्येच. सगळे ऑप्शन पाय मध्ये असल्यामुळे आपल्याला पाय लागणारच आहे, त्याच्यामुळे आपण पायची व्हॅल्यू ठेवणार चाललंय. मग आता आपल्याला माहित आहे कायनेमॅटिकल इक्वेशन ω t इज इक्वल टू ω1 प्लस α t, किंवा तुम्ही डायरेक्ट α इज इक्वल टू ω2 मायनस ω1 अपॉन t लिहू शकता. हे झालेलं आहे आपल्याला. मग ω ची व्हॅल्यू काय? 3π मायनस ω1 ची व्हॅल्यू काय? 0 अपॉन 6. हे 3 न जर तुम्ही 6 ला डिवाइड केलं तर काय येणार आहे? 2. म्हणजे π/2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. π/2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर म्हणजे हे ऑप्शन असणार आहे आपलं, ऑप्शन डी. तसा सेकंड क्वेश्चन पहा, सीईटी मध्ये झालेला आहे हे सुद्धा. आणि हा क्वेश्चन खूप वेळेस विचारला गेला बोर्डाच्या एक्झाम मध्ये सुद्धा, सीईटी ला सुद्धा. अ बॉडी इज मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस. त्या सर्क्युलर ट्रॅकची रेडियस आपल्याला किती दिलेली आहे? 100 मीटर. तर आपण लिहिलंय. त्याच्यानंतर वेलोसिटी किती आहे त्याची? 20 मीटर पर सेकंड. म्हणजे कोणता तरी सर्क्युलर ट्रॅक असेल, त्याची रेडियस दिली आपल्याला 100 मीटर, आणि तिथं वेलोसिटी किती आहे? 20 मीटर पर सेकंड. इट्स टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज. आता 2 टाईपचे ऍक्सेलरेशन असतात, थोडंसं लक्ष द्या. जेव्हा कोणती बी बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, तर सर्क्युलर मोशन मध्ये एक रॅडियल किंवा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन राहणार आहे, जे की रेडियसच्या डायरेक्शनवर राहणार आहे, म्हणजे अलॉंग रेडियस डायरेक्टेड टुवर्ड सेंटर. हे असणार आहे आपलं रॅडियल किंवा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणून. दुसरं, जर पार्टिकल असा फिरत असेल तर इकडे एक वेलॉसिटी असते, त्या वेलॉसिटीमुळे ते जर वेलॉसिटी चेंज होत असेल तर त्या वेलॉसिटीमुळे जे ऍक्सेलरेशन असते ते टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असते. हे नॉन युसीएम मध्ये येते. युसीएम मध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, टँजेन्शियल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू 0 असते, कारण का वेलॉसिटी कॉन्स्टंट असते, मॅग्निट्यूड त्याचं. नॉन युसीएम मध्ये वेलॉसिटी चेंज होते, त्याच्यामुळे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असणार आहे. तर आता ह्या कंडिशन मध्ये आपल्याला हे रिझल्टंट ऍक्सेलरेशन इकडे राहणार आहे. हे एटी आणि AR चं रिझल्टंट ऍक्सेलरेशन हे वालं राहणार आहे, याला ए नाव दिले. तर आपल्याला हे विचारलं, तर आपण पहा या क्वेश्चन मध्ये ते काढायचं आपल्याला. तर पहिल्यांदा टँजेन्शियल ऍक्सेलरेशन 80 दिले आपल्याला 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता वेलोसिटी आणि रेडियस दिले, त्याच्यावरून आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन फाइंड आउट करणार आहे. तर सेंट्रिपिटल किंवा रेडियल ऍक्सेलरेशन AR इज इक्वल टू v² अपॉन r फॉर्म्युला आहे.
व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आपल्याला 20 दिलंय, 20चा स्क्वेअर आणि भागिले 100. 20चा स्क्वेअर 400 भागिले 100 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आलंय आता रेडियल ऍक्सेलरेशन आणि आपल्याला होतं दिलेलं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. या दोघांचं रिझल्टंट काढायचं असेल तर एक फॉर्म्युला आहे, रूट मध्ये AT स्क्वेअर प्लस AR स्क्वेअर. तुम्ही इथं सुद्धा पाहू शकता, हे AR आहे आणि हे AT आहे. ते पायथागोरस थिअरम नुसार A चा स्क्वेअर इज इक्वल टू AR चा स्क्वेअर प्लस AT चा स्क्वेअर, म्हणजे A इज इक्वल टू रूट मध्ये AR स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. मग A काढायचा आहे आपल्याला, मग हे फॉर्म्युला डायरेक्ट आहे AT स्क्वेअर प्लस AR स्क्वेअर. AT आपल्याला 4 दिलेला आहे, सॉरी इकडं तिकडं व्हॅल्यू झाली, इथं आपण AR लिहू तिथे AT. AT ची सॉरी इथं AR इथं AT. AR ची व्हॅल्यू आहे आपली 4 आणि AT ची व्हॅल्यू आहे 3 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर 16, 3 चा स्क्वेअर 9, रूट मध्ये 25, 25 चा स्क्वेअर रूट काय 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं आन्सर झालं. तर ऑप्शन ए आपला करेक्ट आन्सर असणार. तशा पद्धतीचा सेकंड क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन सॉरी सेम क्वेश्चन आहे, फक्त विचारण्याची पद्धत वेगळी आहे. पहा, अ पार्टिकल इज मुव्हिंग ऑन सर्क्युलर पाथ ऑफ 10 मीटर रेडियस. तर रेडियस आपल्याला 10 मीटर दिलेली आहे. ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम इट्स स्पीड इज 5 मीटर पर सेकंड. म्हणजे त्याची वेलॉसिटी किती दिलेली आहे 5 मीटर पर सेकंड. अँड द स्पीड इज इंक्रीजिंग ऍट द रेट ऑफ 2 मीटर पर सेकंड. आता हे चुकलेला युनिट, सेकंडचा पॉवर -2, म्हणजे ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. द मॅग्निट्यूड ऑफ नेट ऍक्सेलरेशन ऍट दॅट इन्स्टंट इज नियरली किंवा नियरली आहे म्हणजे आपल्याला नेट ऍक्सेलरेशन वापस तेच आर दिलंय, व्ही दिलंय, टँजेन्शियल ऍक्सेल हे जे दिलेलं असते ते टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असते. या रेटनं त्याची वेलोसिटी वाढायली. रेडियल ऍक्सेलरेशन आपण ह्या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट कराल. हे 5 चा स्क्वेअर 25, आर 10, 10 25 भागिले 10 2.5 आपल्याला माहित आहे. मीटर पर सेकंडचा स्क्वेअर कारण का ऍक्सेलरेशन आहे. नेट ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला रूट मध्ये AT स्क्वेअर प्लस AR स्क्वेअर. AT दिलेला आहे 2, AR आलेला आहे 2.5 चा स्क्वेअर, हे 4 प्लस 6.625, रूट मध्ये 10.25 आलेला आहे. आता आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे, म्हणजे काय, जर हे रूट मध्ये आलं याला आपल्याला स्क्वेअर रूट बघायला आता ऑप्शन नाही समजा, तर आपण ऑप्शन कडे बघाल. इथं पहा 2 चा स्क्वेअर किती येणार आहे 4, म्हणजे हे तर ऑप्शन राहणार नाही. 5 चा स्क्वेअर 25 आणि 4 चा स्क्वेअर 16, 4.3 चा तर जास्तच येणार आहे. याचा अर्थ आपलं करेक्ट ऑप्शन हे राहणार आहे. म्हणजे तुम्ही असंही समजून घेऊ शकता 3 चा स्क्वेअर 9 आहे, त्याचा अर्थ 3 पेक्षा व्हॅल्यू मोठी आहे आणि 4 चा स्क्वेअर 16 असते, याचा अर्थ 4 पेक्षा व्हॅल्यू छोटी आहे. तर ऑप्शन मध्ये एकच ऑप्शन असा आहे जे 3 पेक्षा मोठा आहे आणि 4 पेक्षा छोटा आहे, कमी आहे. तर त्याची व्हॅल्यू आहे 3.2 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कन्सेप्च्युअली आणि सीईटी मध्ये पण विचारलं 2022 ला. तर अ पार्टिकल ऑफ मास m परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ रेडियस r विथ लिनियर स्पीड v अंडर द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स F. म्हणजे आपल्याला सर्क्युलर मोशन करायलेल्या पार्टिकलचं मास, वेलॉसिटी आणि त्याच्या रेडियस आणि त्याच्यावर अप्लाय केलेला फोर्स दिलेला आहे. आता त्यांनी काय करायले, इफ m, v and r are all increased by 50%, the necessary change in force is. मग आपल्याला फोर्स किती टक्क्याने चेंज व्हायला ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपण त्याला मास वाढवल्या, वेलॉसिटी वाढवल्या आणि आर वाढवल्या 50% न. तर सपोज इनिशियली कोणती व्हॅल्यू 1 असेल तर ह्याला 50% न वाढवल्या म्हणजे याच्यामध्ये अर्ध ऍड केले आपण तर ते होणार आहे 1.5. कोण कोण, सगळ्याच जणाला आपण 50% न वाढवलंय म्हणजे सगळेच जण 1.5 टाइम्स होतील. जर कमी केलं म्हणलं असतं 50% न तर आपण 1 मधून अर्ध मायनस केलं असतं 0.5 झालं असतं. जर 20% न वाढवलं म्हणलं असतं 20% न तर आपण 1.25 लिहिलं असतं. ते लक्षात ठेवा. तर इनिशियल फोर्स आपण कन्सिडर करायला सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला माहित आहे mv²/r, याला F1 नाव दिलंय. आता आफ्टर 50% इंक्रीज इन ऑल m, v and r सगळ्यांमध्ये आपण 50% त्याची व्हॅल्यू वाढवलेली आहे. तर नवीन फोर्सला आपण नाव F2 दिलंय. मास पहिलं m होता तर आता 1.5 m होणार कारण का 50% न वाढवलंय.
व्हेलॉसिटी 1.5 आणि व्ही चा स्क्वेअर करावा लागेल आणि रेडियस पण आपली नवीन 1.5 इनिशियलच्या. मग हे तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं 1.5 1.5 हे कॅन्सल होऊन जाईल. हे 1.5 चा स्क्वेअर म्हणजे 15 चा स्क्वेअर 225 डेसिमल पॉईंट 2 संख्येनंतर स्क्वेअर करता आलं पाहिजे. एम ला एम व्ही स्क्वेअर ला व्ही स्क्वेअर अपॉन आर ला आर, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर म्हणजे आपला F1 होय. म्हणजे आपला जे F2 आलेला आहे ते 2.25 F1 आलेला आहे. मग आपल्याला पर्सेंटेज चेंज इन काढायचं आहे. पर्सेंटेज मध्ये दिलंय, ऑप्शन मध्ये चेक करा. पहिल्यांदा चेंज काढू. चेंज काय असते? फायनल मायनस इनिशियल असते. फायनल किती आहे? 2.25 F1 आणि इनिशियल किती आहे? F1. तर 2.25 F1 याला सॉल्व्ह केलं तर बघा 2.25 F1 मायनस F1 हे येणार आहे 1.25 F1. वजाबाकी करता यायला पाहिजे. मग हे झालंय चेंज. पर्सेंटेज काढायचं असेल तर जे चेंज आलाय त्याला ओरिजिनल व्हॅल्यूनं म्हणजे इनिशियल व्हॅल्यूनं डिवाइड करेल आणि पर्सेंटेज काढायचं असल्यामुळे 100 न मल्टिप्लाय करेल. मग 1.25 इंटू F1 आले हे F2 मायनस F1 डिवायडेड बाय F1. F1 कॅन्सल. 1.25 इंटू 100 म्हणजे 125%. तर आपला जे फोर्स वाढवावं लागेल किती पर्सेंट वाढवावं लागेल? 125% वाढवावं लागेल. तर तुम्ही अशाच क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करत चला आणि ह्याला डिटेलमध्ये स्टडी करा. थँक्यू.